नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भूमितीमधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 4 हे सोडवणार आहोत। यामध्ये आपण दुसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत, कारण पहिला प्रश्न हा रिकाम्या जागांचा आहे। त्यामध्ये 3 उपप्रश्न दिलेले आहेत। पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, वर्तुळाला दिलेल्या एका बिंदूवरून किती स्पर्शिका काढता येतील, म्हणजे वर्तुळाच्या कोणत्याही एका बिंदूवरून किती स्पर्शिका काढता येतील। तर वर्तुळाला आपल्याला एका बिंदूतून एकच स्पर्शिका काढता येते आणि तसेच वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2च स्पर्शिका काढता येतात। आणि जर आपल्याला 2 समरूप त्रिकोण दिले असतील आणि त्यांच्या बाजू प्रमाणात दिले असतील व त्यांचे गुणोत्तर दिलेले असेल, तर त्या गुणोत्तरामधील ज्या त्रिकोणाच्या बाजूचे प्रमाण मोठे असते तो त्रिकोण मोठा असतो व ज्या त्रिकोणाच्या बाजूचे प्रमाण छोटे दिलेले असते तो त्रिकोण छोटा असतो। मग यामध्ये आता आपल्याला दुसरा प्रश्न दिलेला आहे की ओ केंद्राच्या वर्तुळात r बरोबर 3.5 सेमी घेऊन, म्हणजे त्रिज्या 3.5 सेमी घेऊन व केंद्रापासून 5.7 सेमी अंतरावर P बिंदू घेऊन त्यामधून आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत वर्तुळाला। तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला O केंद्र घेऊन आपल्याला त्यातून एक वर्तुळ काढावं लागेल 3.5 सेमी त्रिज्येचे। मग आपण सुरुवातीला वर्तुळ काढून घेऊया। मग आपण कंपासमध्ये 3.5 सेमी एवढे त्रिज्येचे अंतर घेऊन या O बिंदूतून, म्हणजे केंद्र बिंदूतून आपण एक वर्तुळ काढून घेऊया। हे वर्तुळ काढून घेतल्यानंतर आपल्याला केंद्रबिंदू O मधून 5.7 सेमी अंतरावर P हा बिंदू घ्यायचा आहे। त्यासाठी आपण केंद्रातून एक बाहेर रेषा काढून घेऊया। त्यानंतर या रेषेवर आपल्याला कंपासच्या सहाय्याने 5.7 सेमी अंतर घेऊन कंपासचे टोक O बिंदूवर ठेवून आपल्याला एक चॉप मारावा लागेल, म्हणजेच आपल्याला P बिंदू मिळेल। मग आपण कंपासमध्ये 5.7 सेमी एवढे अंतर घेतलेलं आहे। मग कंपासचे एक टोक आपण केंद्रबिंदूवर ठेवले व त्यानंतर दुसरा चॉप त्या रेषेवर मारला, म्हणजेच कंस काढून घेतला। तर हा छेदनबिंदू म्हणजेच आपला P बिंदू असेल 5.7 सेमी अंतरावर। मग याला आपण P नाव देऊया। याचा अंतर आहे 5.7 सेमी। तसेच त्रिज्या आहे आपल्याला दिलेली r बरोबर 3.5 सेमी। मग आता आपल्याला या बाह्य बिंदूतून P या बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायच्या आहेत। त्यासाठी आपल्याला हा रेषाखंड मिळाला, त्याचे अंत्यबिंदू आहेत O आणि P। हा रेषाखंड घेऊन आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त माप कंपासमध्ये घ्यावं लागेल आणि वर एक चॉप खाली एक चॉप, तसेच डाव्या बाजूला P बिंदूवर कंपासचे टोक ठेवून वर एक चॉप खाली एक चॉप मारून जे छेदनबिंदू मिळतील त्याच्यातून एक लंबदुभाजक रेषा काढून घ्यावी लागेल। त्यानंतर आपल्याला जो हा OP रेषाखंड मिळालेला आहे त्याच्या अंत्यबिंदूवर कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त अंतर घेऊन वर एक कंस काढायचा आणि खाली एक कंस काढायचा। तसेच कंपासचे टोक दुसऱ्या अंत्यबिंदूवर म्हणजेच P या बिंदूवर ठेवायचे व तेवढेच अंतर कंपासमध्ये घेऊन वर एक कंस आणि खाली एक कंस काढायचा, म्हणजे आपल्याला हे छेदनबिंदू मिळतील। मग हे छेदनबिंदू जोडणारी रेषा आपल्याला काढून घ्यायची आहे, म्हणजेच हा त्या दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक असेल। मग हे आपण लंबदुभाजक रेषा काढून घेतली, त्यामुळे आपल्याला हा बिंदू मिळेल। याला आपण आता केंद्रबिंदू मानायचे आणि कंपासचे टोक यावर ठेवून याला जर आपण Q असे नाव दिले, Q या बिंदूवर कंपासचे टोक ठेवून OQ एवढे त्रिज्येचे अंतर घेऊन एक अर्धवर्तुळ आपल्याला या आधीच्या मूळ वर्तुळाला छेदेल असे काढायचे आहे। मग कंपासचे टोक Q या बिंदूवर ठेवले आणि OP एवढे अंतर कंपासमध्ये घेतले आणि एक अर्धवर्तुळ काढले। या पद्धतीने हे अर्धवर्तुळ आधीच्या मूळ वर्तुळाला 2 बिंदूमध्ये छेदेल। हे 2 बिंदू म्हणजेच आपल्या स्पर्शिकेवरील स्पर्शबिंदू असतील। मग या मिळालेल्या 2 बिंदूमधून आपल्याला P या बिंदूतून स्पर्शिका काढून घ्यायची आहे। ही वरच्या बाजूची स्पर्शिका होईल, तसेच या बिंदूतून काढलेली ही खालच्या बाजूची स्पर्शिका होईल। अशा प्रकारे आपल्याला P या बिंदूतून या वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतील। पुढील मुख्य तिसरा प्रश्न दिलेला आपल्याला, कोणतेही एक वर्तुळ काढा, त्यावर A बिंदू घेऊन त्यामधून वर्तुळाला वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता स्पर्शिका काढा म्हटलेला आहे। मग आपल्याला त्रिज्येचं माप दिलेलं नाही, त्यामुळे आपण कंपासमध्ये त्रिज्येचे अंतर आपल्या मनाने घेऊ व या केंद्रबिंदूवर कंपासचे टोक ठेवून आपण एक वर्तुळ काढून घेऊ।
हे वर्तुळ काढून घेतले. त्यानंतर आपल्याला केंद्रबिंदूचा उपयोग करायचा नाही, म्हणजेच मध्ये एक त्रिकोण काढून घ्यावा लागेल. मग आपण एक त्रिकोण काढून घेऊया. हा त्रिकोण काढून घेतल्यानंतर या बिंदूला आपण ए हे नाव देऊ. मग आपल्याला ए बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. तर कशी काढायची ती स्पर्शिका? तर ए बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी आपल्याला या कोणाशी एकरूप कोन ए बिंदूजवळ काढावं लागेल. म्हणजेच हे दोन कोन एकरूप झाले तर त्यांनी आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप हे समान असते. म्हणजे आंतरलिखित कोनाचा प्रमेय आणि स्पर्शिका छेदिका कोनाचा प्रमेय, या प्रमेयावरून आपल्याला हे दोन कोन एकरूप दाखवता येतील. हे दोन कोन एकरूप दाखवले म्हणजेच आपल्याला ए बिंदूमधून स्पर्शिका काढता येईल. आता बघा, या कोनाला आपल्याला एकरूप कोन काढायचा आहे म्हणून या कोनाच्या शिरोबिंदूवर कंपासचे टोक ठेवले व एक कंस या दोन्ही बाजूंना छेदेल असा एक कंस काढला. मग एवढेच अंतर कंपासमध्ये घेतले आणि ए बिंदूवर कंपासचे टोक ठेवून या कोनाच्या समोरील बाजूला छेदेल असा दुसरा कंस काढला. त्यानंतर कंपासचे टोक या आधी छेदलेल्या कोनाच्या कोणत्याही एका छेदनबिंदूवर ठेवायचे या प्रकारे आणि या दोन्ही छेदामधील अंतर कंपासमध्ये घ्यायचे. हे अंतर कंपासमध्ये घेतल्यानंतर या छेदनबिंदूवर आपल्याला कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि या छेदनबिंदूवर कंपासचे टोक ठेवून त्या आधीच्या कंसाला हा दुसरा छेद द्यायचा आहे. मग हा मिळालेला छेदनबिंदू म्हणजेच आपला स्पर्शिकेवरचा बिंदू असेल. मग हा छेदनबिंदू आणि ए बिंदूतून आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. मग हे दोन्ही बिंदू जोडून आपण स्पर्शिका काढून घेऊया. या प्रकारे आपल्याला वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता ए या बिंदूतून स्पर्शिका काढता येते. यामध्ये पुढील चौथा प्रश्न दिलेला आपल्याला 6.4 सेमी व्यासाचे एक वर्तुळ काढून केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर आर हा बिंदू घ्यायचा आहे व त्या आर बिंदूतून आपल्याला वर्तुळाला 2 स्पर्शिका काढायच्या आहेत. मग आपण त्यासाठी ओ केंद्राचे एक वर्तुळ काढूया. मग हा केंद्रबिंदू घेतला. यावर आता आपल्याला व्यास दिलेला आहे 6.4 सेमी, म्हणजे त्याची त्रिज्या असेल 3.2 सेमी. मग 3.2 सेमी अंतर हे कंपासमध्ये आपण घेऊ आणि या केंद्रबिंदूवर कंपासचे एक टोक ठेवून आपण वर्तुळ काढून घेऊया. मग हे वर्तुळ काढून घेतल्यानंतर आपल्याला केंद्रबिंदूतून एक बाहेर रेषा काढून घ्यावी लागेल. या पद्धतीने आपण रेषा काढून घेऊ. त्यानंतर कंपासमध्ये आपण व्यासा एवढे अंतर म्हणजे 6.4 सेमी एवढे अंतर घेऊन आर बिंदू मिळवून घेऊया. मग कंपासमध्ये आपण 6.4 सेमी एवढे अंतर घेतलेले आणि केंद्रबिंदूवर कंपासचे एक टोक ठेवले आणि या काढलेल्या रेषेवर आपण एक कंस काढून घेतला, म्हणजेच हा आपला आर बिंदू असेल. मग याला आपण आर हे नाव देऊया. मग आपल्याला एक रेषाखंड मिळालेला आहे. मग या रेषाखंडाला आपल्याला एक लंबदुभाजक रेषा काढायची आहे. त्यासाठी आपण व या केंद्रबिंदूवर कंपासचे एक टोक ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घ्यायचे आहे आणि वरच्या बाजूस एक कंस आणि खालच्या बाजूस एक कंस, या पद्धतीने आपल्याला कंस काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर कंपासचे टोक उचलून या आर बिंदूवर आपल्याला ठेवायचे आहे. आर बिंदूवर ठेवल्यानंतर वर एक कंस आणि खाली एक कंस आपल्याला मारून घ्यायचा आहे. मग हे जे दोन छेदनबिंदू आपल्याला मिळालेले आहेत, या छेदनबिंदूतून आपल्याला एक लंबदुभाजक रेषा काढून घ्यायची आहे. हे छेदनबिंदू जोडणारी रेषा आपण काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला हा केंद्रबिंदू भेटेल. मग कंपासचे टोक या मिळालेल्या छेदनबिंदूवर म्हणजेच मध्यबिंदूवर ठेवून आपल्याला कंपासमध्ये त्रिज्या एवढे अंतर घ्यायचे आहे आणि आधीच्या वर्तुळाला एक अर्धवर्तुळ काढून छेदून घ्यायचे आहे. हे अर्धवर्तुळ मूळ वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदेल ते बिंदू म्हणजेच आपल्या स्पर्शिकेचे बिंदू असतील. म्हणून त्या बिंदूतून आपल्याला आर बिंदूपर्यंत स्पर्शिका काढून घ्यायची आहे. म्हणून हा स्पर्शबिंदू आणि आर बिंदू जोडणारी स्पर्शिका आपण काढून घेऊ. या पद्धतीने वरची स्पर्शिका मिळेल. तसेच खालील स्पर्शबिंदू जोडून घेऊ. ही खालच्या बाजूची स्पर्शिका होईल. म्हणजेच आपण आर या बिंदूतून या दिलेल्या वर्तुळाला 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत. त्यानंतर पुढील 5वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पी केंद्राच्या वर्तुळात 100 अंश मापाचा एक कंस ए बी काढा म्हटलेला आहे आणि
बिंदू ए व बी मधून त्या वर्तुळाला स्पर्शिका काढा म्हटलेलं आहे. मग आपल्याला त्रिज्येचं माप दिलेलं नाही, म्हणून आपण त्रिज्येचं एक विशिष्ट माप कंपासमध्ये घेऊन पी या केंद्रामधून एक वर्तुळ काढून घेऊया. कंपासचे टोक या पी बिंदूवर ठेवले आणि आपण हे वर्तुळ काढून घेतले. हे वर्तुळ काढून घेतल्यानंतर ए बी हा कंस 100 अंश मापाचा काढायचा आहे. मग 100 अंश मापाचा कंस काढण्यासाठी आपल्याला एक केंद्रीय कोन 100 अंशाचा काढावा लागेल. म्हणजेच केंद्रीय कोनाचे माप आणि त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप हे समान असते. म्हणून आपण एक कंस काढून घेऊया. सुरुवातीला एक त्रिज्या काढून घेऊ. त्यासाठी आपण ही त्रिज्या एक काढून घेतली. मग यामध्ये आता कोनमापक ठेवून आपल्याला 100 अंशाचा एक कोन काढून घ्यायचा आहे. आता यावर आपण कोनमापक ठेवूया आणि कोनमापकावर 100 अंश मापाचा आपल्याला एक कोन काढून घ्यायचा आहे. त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हा बिंदू आपण जोडून घेऊ. म्हणजेच हा केंद्रीय कोन झाला 100 अंश मापाचा. म्हणून त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाचे माप देखील 100 अंश असेल. म्हणून याला आपण ए व बी हे नाव देऊया या दोन बिंदूंना. म्हणून कंस ए बीचे माप 100 अंश असेल. मग आता आपल्याला बिंदू ए व बी मधून स्पर्शिका काढायच्या आहेत. म्हणून आपण या दोन त्रिज्या पी बी आणि पी ए दोन्ही वाढवून घेऊया. त्यानंतर ए या बिंदूवर कंपासचे टोक ठेवून आपण एक रेषाखंड निश्चित करूया. त्यासाठी त्या रेषेवर वर्तुळाच्या आतील बाजूस एक कंस काढू व तेवढेच अंतर घेऊन बाहेरील बाजूस एक कंस काढला. मग हा आपल्याला रेषाखंड मिळाला. मग या रेषाखंडाला आपल्याला दुभागायचा आहे. त्यासाठी आपल्याला या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूवर म्हणजे या छेदनबिंदूवर कंपासचे टोक ठेवून अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्यावं लागेल आणि वरच्या बाजूस एक चॉप आणि खालच्या बाजूस एक चॉप याप्रमाणे आपल्याला चॉप मारून घ्यावे लागतील. तसेच हे कंपासचे टोक दुसऱ्या अंत्यबिंदूवर ठेवून आधीच्या कंसाला छेदून घ्यावं लागेल आणि या दोन छेदनबिंदूतून जाणारी रेषा म्हणजेच आपली स्पर्शिका असेल. त्याचप्रमाणे आता आपण पी बी या रेषेवर एक रेषाखंड निश्चित करूया. बी बिंदूवर कंपासचे टोक ठेवून वर्तुळाच्या आतील बाजूस एक कंस काढला आणि बाहेरील बाजूस एक कंस काढला. मग या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूवर आपल्याला कंपासचे टोक ठेवायचे आहे आणि अर्ध्यापेक्षा जास्त माप कंपासमध्ये घेऊन वर एक चॉप आणि खाली एक चॉप आपल्याला मारून घ्यायचा आहे. त्यानंतर कंपासचे टोक दुसऱ्या अंत्यबिंदूवर ठेवून वर एक कंस आणि खाली एक कंस काढून घेतला आणि या दोन छेदनबिंदूतून जाणारी रेषा म्हणजेच आपली स्पर्शिका असेल. तर आता या दोन्ही स्पर्शिका आपण काढून घेऊ. तर हे छेदलेले दोन बिंदू जोडून आपल्याला ए बिंदूतून जाणारी स्पर्शिका मिळेल. ही ए बिंदूतून जाणारी स्पर्शिका आहे. तसेच या दोन छेदनबिंदूंना जोडल्यानंतर आपल्याला बी बिंदूतून जाणारी स्पर्शिका मिळेल. अशा प्रकारे आपल्याला या दोन्ही बिंदूतून स्पर्शिका काढता आलेल्या आहेत. यामध्ये पुढील मुख्य 6वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. केंद्र ई असलेले 3.4 सेमी त्रिज्येचे एक वर्तुळ काढा आणि त्या वर्तुळावर एफ बिंदू घ्या म्हटलेला आहे. आणि बिंदू ए असा घ्या की एफ हा बिंदू ई व एच्या मध्ये असेल व तिन्ही एक रेषीय बिंदू असतील आणि एफ ए बरोबर 4.1 सेमी असेल. म्हणजे ए या बिंदूचे अंतर एफ पासून 4.1 सेमी अंतर असेल. म्हणजेच ए हा बाह्य भागात असेल वर्तुळाच्या आणि ए बिंदूतून वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका काढायच्या आहेत. त्यासाठी आपण कंपासमध्ये 3.4 सेमी एवढे अंतर घेऊन या ई केंद्रबिंदूतून आपण एक वर्तुळ काढून घेऊया. मग केंद्रबिंदू ई वर कंपासचे टोक ठेवून कंपासमध्ये 3.4 सेमी एवढे एकक अंतर घेऊन आपण वर्तुळ काढून घेऊ. वर्तुळ काढल्यानंतर आपल्याला या वर्तुळावर एक एफ बिंदू घ्यायचा आहे. मग वर्तुळावर आपण हा एफ बिंदू घेऊया आणि या एफ बिंदूमधून बाहेर एक सरळ रेषा काढू. केंद्रबिंदू आणि एफ बिंदू जोडणारी एक रेषा काढू. ही सरळ रेषा काढल्यानंतर आपल्याला नवीन बाह्य भागात एक बिंदू घ्यायचा आहे ए हा बिंदू एफ पासून 4.1 सेमी अंतरावर आहे व तिन्ही बिंदू एक रेषीय आहेत. म्हणून कंपासमध्ये आपल्याला 4.1 सेमी माप घ्यावं लागेल आणि कंपासचे टोक एफ बिंदूवर ठेवून आपल्याला या रेषेला एक कंस काढावा लागेल. मग कंपासमध्ये 4.1 सेमी एवढे माप घेतले आणि एफ बिंदूवर कंपासचे एक टोक ठेवले व या काढलेल्या रेषेला आपण बाह्य भागात एक
कंस काढला, हा कंस म्हणजेच आपला ए बिंदू असेल, म्हणजेच एफ हा ई व एच्यामध्ये आहे आणि एफ हे अंतर 4.1 सेमी एवढे आहे. मग आपल्याला ए या बिंदूतून वर्तुळाला 2 स्पर्शिका काढायचे आहेत. त्यासाठी आपल्याला ई ए हा रेषाखंड गृहीत धरून आपल्याला त्याला एक लंबदुभाजक काढावा लागेल आणि तो लंबदुभाजक या रेषेला ज्या बिंदूत छेदेल तो केंद्रबिंदू मानून आपल्याला दुसरे एक अर्धवर्तुळ काढून घ्यावे लागेल. मग आपण ई ए हा रेषाखंड गृहीत धरून ई या बिंदूवर कंपासचे एक टोक ठेवले व अर्ध्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन वर एक कंस आणि खाली एक कंस काढला. त्यानंतर कंपासचे टोक दुसऱ्या बिंदूवर म्हणजेच ए या अंत्यबिंदूवर ठेवून आपण परत आधीच्या कंसाला एक छेद देऊया, तसेच खालच्या कंसाला छेद देऊया. हे दोन्ही छेदनबिंदू म्हणजेच ही लंबदुभाजक रेषा असेल व आपण ही ई ए या रेषाखंडाची लंबदुभाजक रेषा काढून घेऊ. मग ही आपण लंबदुभाजक रेषा काढून घेतल्यानंतर हा केंद्रबिंदू मानून आपल्याला या बिंदूवर कंपासचे टोक ठेवून एक अर्धवर्तुळ काढून घ्यायचे आहे. मग या लंबदुभाजकाच्या छेदनबिंदूला केंद्रबिंदू मानून यावर आपण कंपासचे टोक ठेवूया आणि या बिंदूपासून ई म्हणजेच केंद्रबिंदू एवढे अंतर त्रिज्या घेऊन आपल्याला एक अर्धवर्तुळ आधीच्या वर्तुळाला छेदणारा काढावा लागेल. मग हे अर्धवर्तुळ आपण काढून घेतले, म्हणजेच हे दोन बिंदू जे छेदलेले मिळालेले आहेत, या दोन छेदनबिंदूमधून आपल्याला ए या बाह्यबिंदूतून स्पर्शिका काढता येतील. मग आपण हा वरचा स्पर्शबिंदू आणि ए हा बिंदू जोडून स्पर्शिका काढून घेऊ. ही वरच्या बाजूची स्पर्शिका होईल, तसेच खालच्या बाजूची स्पर्शिका काढून घेऊ. या प्रकारे आपल्याला ए या बाह्यबिंदूतून या दिलेल्या वर्तुळाला 2 स्पर्शिका काढता येतील. तर पुढील मुख्य 7वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. जर त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एलबीएन असेल आणि त्रिकोण एबीसी मध्ये एबी बरोबर 5.1 सेमी, कोण बी बरोबर 40 अंश, तसेच बीसी बरोबर 4.8 सेमी, तर एसी छेद एलएन बरोबर 4/7 हे गुणोत्तर असताना त्रिकोण एबीसी व त्रिकोण एलबीएन आपल्याला काढा म्हटलेला आहे. मग आपल्याला दिलेला त्रिकोण एबीसी हा दिलेला त्रिकोण आहे, म्हणजे एबीसीचे माप दिलेले आहेत आणि तो त्रिकोण लहान आहे. गुणोत्तरावरून आपल्याला लक्षात येते की या बाजूचे प्रमाण लहान आहे एसी, म्हणून त्रिकोण एबीसी हा लहान असेल. मग आपल्याला तो त्रिकोण सुरुवातीला काढून घ्यावा लागेल. त्यासाठी आपण सामायिक बिंदू कोणता आहे ते पाहूया. तर बी हा सामायिक बिंदू आहे, म्हणून बी शिरोबिंदू असणारी एक बाजू आपण पाया म्हणून घेऊ. तर बीसी 4.8 सेमी ही पाया घेण्यासाठी आपण एक रेषा पाया म्हणून काढून घेऊ. ही एक रेषा आपण पाया म्हणून घेतली, याला आपण बी नाव देऊया. त्यानंतर बीसी एवढे अंतर कंपासमध्ये घेऊन आपण सी बिंदू मिळवून घेऊया. मग बीसी एवढे अंतर आपण कंपासमध्ये घेतले आणि बी बिंदूवर कंपासचे टोक ठेवून आपण सी हा बिंदू मिळवून घेतला. मग बीसीचं माप आपल्याला दिलेलं आहे 4.8 सेमी, हे माप लिहिले आणि सी हा बिंदू घेतला. त्यानंतर आपल्याला कोन बी हा 40 अंशाचा दिलेला आहे, म्हणून आपण बी बिंदूवर कोन मापक ठेवून 40 अंशाचा कोन काढून घेऊ. मग बी या बिंदूवर कोन मापक ठेवून आपण 40 अंशाचा कोन काढून घेऊया. या बिंदूतून आपल्याला कोन काढून घ्यायचा आहे. तशीच ही रेषा वर वाढून घेऊ आपण. त्याचप्रमाणे आपण पाया देखील वाढून घेऊ, कारण आपल्याला काढायचा दुसरा त्रिकोण हा मोठा आहे. मग आता आपल्याला ए हा बिंदू मिळवायचा आहे. त्यासाठी आपल्याला ए बी एवढे अंतर कंपासमध्ये घेऊन बी या बिंदूवर कंपासचे टोक ठेवून एक कंस काढून घ्यावा लागेल. तो कंस ज्या ठिकाणी छेदेल तो आपला ए बिंदू असेल. मग कंपासमध्ये आपण ए बी एवढे अंतर म्हणजे 5.1 सेमी एवढे अंतर घेऊन कंपासचे टोक बी बिंदूवर ठेवूया आणि वरच्या बाजूस या कोणाला एक कंस काढून घेऊ. हा आपला ए बिंदू असेल. ए आणि सी आपण जोडून घेऊ. हा ए आणि सी आपण जोडून घेऊ.
त्यानंतर आपल्याला एक तिरपी रेषा बी बिंदूतून खालच्या बाजूला काढावी लागेल. मग बी या बिंदूतून आपण एक तिरपी रेषा ओढून घेऊया. त्यानंतर या रेषेवर 7 समान भाग आपल्याला पाडून घ्यायचे आहेत. मग बी या बिंदूवर कंपासचे टोक ठेवून या ठिकाणून आपल्याला 7 समान भाग काढून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. याला आपण B1 B2 याप्रमाणे नावे देऊया. याला आपण B1 B2 B3 B4 B5 B6 B7 याप्रमाणे नावे देऊ. त्यानंतर आपल्याला दिलेला त्रिकोण ABC हा 4 भागांचा आहे, म्हणून B4 हा बिंदू आपण C बिंदूशी जोडून घेऊ. हा बिंदू जोडून घेतल्यानंतर B4 या बिंदूजवळ जो कोन तयार झाला आहे, या कोनाशी एकरूप कोन आपल्याला 7व्या भागाजवळ काढायचा आहे, म्हणजे B7 या बिंदूजवळ काढायचा आहे. त्यासाठी आपण कंपासच्या सहाय्याने काढून घेऊया. त्यासाठी आपण कंपासचे टोक B4 या बिंदूवर ठेवायचे आणि एक विशिष्ट अंतर कंपासमध्ये घेऊन एक कोन काढून घेऊ. हा कंस काढून घेतल्यानंतर आपल्याला तेवढेच अंतर कंपासमध्ये ठेवून B7 या बिंदूवर ठेवायचे आहे. कंपासचे टोक B7 या बिंदूवर ठेवून तेवढेच अंतराचा आणखी एक कंस काढून घ्यावा लागेल. त्यानंतर आधीच्या कोनाचे जे छेदनबिंदू आहेत या 2 बाजूवरील, त्या छेदनबिंदूमधील आपल्याला अंतर घ्यावं लागेल. कंपासमध्ये या छेदनबिंदूतील अंतर घ्यायचे आणि एवढ्याच अंतराचा दुसरा कंस म्हणजे छेद आपल्याला या छेदनबिंदूवर कंपासचे टोक ठेवून मिळवायचा आहे. मग या छेदनबिंदूवर आपण कंपासचे टोक ठेवले आणि हा दुसरा छेद दिला. मग हा छेदनबिंदू आणि B7 बिंदू जोडून आपल्याला एक रेषा काढायची आहे. ती रेषा या आडव्या BCला छेदल्यानंतर आपल्याला N बिंदू हा आपल्याला मिळेल. मग B7 आणि हा छेदनबिंदू जोडणारी आपण रेषा काढून घेऊ. ही रेषा काढून घेतल्यानंतर हा आपल्याला N बिंदू मिळेल. मग आपल्याला सेम हीच कृती, या 2 कोनांची कृती आपल्याला वर C बिंदूजवळ जो कोन तयार झालेला आहे, या कोनाला एकरूप कोन काढण्यासाठी N बिंदूजवळ तसाच कोन काढावा लागेल. मग आपल्याला हीच सेम कृती वरच्या बाजूस करावी लागेल. म्हणून त्यासाठी आपण कंपासचे टोक C या बिंदूवर ठेवले आणि एक कंस काढून घेतला. मग तेवढेच अंतर कंपासमध्ये घेऊन कंपासचे टोक आपण N बिंदूवर ठेवले आणि हा दुसरा कंस काढून घेतला. मग आधीच्या कंसाचे जे छेदनबिंदू आहेत, त्या छेदनबिंदूमधील अंतर आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. हे अंतर कंपासमध्ये घेऊन आपल्याला कंपासचे टोक या दुसऱ्या कंसावर म्हणजे या छेदनबिंदूवर ठेवायचे आहे आणि हा छेद काढायचा आहे. मग हा छेदनबिंदू आणि N बिंदू जोडणारी रेषा आपल्याला काढावी लागेल. मग N बिंदू आणि हा छेदनबिंदू जोडणारी रेषा काढायची. ती रेषा पुढे वाढवलेल्या एबीला या बिंदूत छेदेल. यालाच आपण L नाव देऊया. म्हणजे या प्रकारे आपल्याला अपेक्षित त्रिकोण LBN हा काढता आलेला आहे. म्हणजेच त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LBN आपण दोन्हीही या पद्धतीने काढू शकतो. मग यामध्ये पुढील 8वा प्रश्न दिलेला आपल्याला त्रिकोण PYQ असा काढा की PY बरोबर 6.3 सेमी, YQ बरोबर 7.2 सेमी आणि PQ बरोबर 5.8 सेमी दिलेला आहे. तर त्रिकोण XYZ हा त्रिकोण PYQशी समरूप असा दाखवायचा आहे की YZ छेद YQ बरोबर 6/5 असेल. मग यांचे गुणोत्तर आपल्याला 6:5 दिलेलं आहे. मग आपल्याला दिलेला त्रिकोण PYQ आहे. मग आणि त्या दोन्हीमधील Y हा बिंदू सामायिक बिंदू आहे, म्हणून Y बिंदूशी असणारी रेषा आपल्याला सुरुवातीला काढून घ्यावं लागेल. मग सुरुवातीला आपण खाली एक रेषा ओढून घेऊया आणि यावर आपण हा Y बिंदू घेऊया. मग आपल्याला YQ हा पाया घ्यायचा आहे. तर आपल्याला कंपासमध्ये 7.2 सेमी एवढा अंतर घ्यावं लागेल आणि आपल्याला Q बिंदू मिळवून घ्यावा लागेल. मग आपण कंपासमध्ये 7.2 सेमी एवढा अंतर घेतलेला आहे आणि Y बिंदूवर कंपासचे टोक ठेवून एक हा आपल्याला चॉप मारायचा आहे.
मग हा चॉप या आडव्या रेषेला ज्या बिंदूत छेदेल तो बिंदू म्हणजेच आपला क्यू बिंदू असेल. मग आपण ही रेषा वाढवून घेऊया, याला आपण क्यू हे नाव देऊया. त्यानंतर आपल्याला PY हे माप दिलेलं आहे 6.3 सेमी. मग तेवढं कंपासमध्ये माप घेऊन आपण वाय बिंदूवर कंपासचे टोक ठेवून एक कंस काढून घेऊ. मग कंपासमध्ये PY 6.3 सेमी एवढे अंतर घेऊन आपण वाय बिंदूवर कंपासचे टोक ठेवून वरच्या बाजूस एक कंस काढून घेऊ. त्यानंतर आपल्याला PQ एवढे अंतर कंपासमध्ये घ्यावं लागेल 5.8 सेमी आणि कंपासचे टोक क्यू बिंदूवर ठेवून एक दुसरा कंस काढावा लागेल. मग आपण कंपासमध्ये PQ 5.8 एवढे अंतर घेतलेले आहे आणि क्यू बिंदूवर कंपासचे टोक ठेवून आपण वरच्या बाजूस एक कंस काढून घेऊ. हा छेदनबिंदू म्हणजेच आपला P हा बिंदू असेल. मग P बिंदूतून आपल्याला PY आणि PQ जोडून घ्यायचे आहेत. YQ आहे 7.2 सेमी. त्यानंतर PY, त्यानंतर PY जोडून घेऊ आणि PY आहे 6.3 सेमी. तसेच PQ आपण घेतलेला आहे 5.8 सेमी. PQ हा 5.8 सेमी अंतराचा आहे. मग आपल्याला या त्रिकोणाशी समरूप त्रिकोण दुसरा XYZ काढायचा आहे. मग XYZचे माप हे 6 बाजू एवढे आहे. मग XYZ हा त्रिकोण PYQ पेक्षा मोठा आहे, म्हणून या दिलेला पाया आणि ही वरची बाजू आपल्याला वाढवून घ्यावी लागेल. यानंतर आपल्याला Y या बिंदूतून खालच्या बाजूस एक तिरपी रेषा काढून घ्यावी लागेल. मग इथे गुणोत्तर आपल्याला 6 जसे 5 दिलेला आहे, म्हणून गुणोत्तरानुसार मोठी संख्या ही 6 आहे, म्हणून 6 भाग आपल्याला यावर पाडून घ्यावे लागतील. म्हणून Y बिंदूवर कंपासचे एक टोक ठेवून आपण समान 6 भाग पाडून घेऊ. 1 2 3 4 5 6. मग हे 6 भाग पाडून आपण त्याला Y1 Y2 याप्रमाणे नावे देऊया. मग या बिंदूंना आपण Y1 Y2 Y3 Y4 Y5 Y6 याप्रमाणे नावे दिली. त्यानंतर आपल्याला दिलेला त्रिकोण PYQ हा 5 भागांचा आहे, म्हणून Y5 या बिंदूपासून Q हा बिंदू आपण जोडून घेऊया. मग त्यानंतर Y5 या बिंदूजवळ हा जो कोन तयार झालेला आहे, या कोनाशी एकरूप कोन आपल्याला Y6 या बिंदूजवळ काढायचा आहे. मग कंपासमध्ये काही ठराविक अंतर घेऊन आपण कंपासचे टोक Y5 या बिंदूवर ठेवूया आणि एक कंस काढून घेऊया दोन्ही बाजूंना छेदणारा. त्यानंतर तेवढेच अंतर कंपासमध्ये घेऊन कंपासचे टोक Y6 या बिंदूवर ठेवायचे आणि परत तसाच एक कंस काढून घ्यायचा. त्यानंतर आधी काढलेल्या कंसाच्या दोन्ही छेदनबिंदूमधील हे अंतर किती आहे ते आपल्याला कंपासमध्ये घ्यायचे आहे. मग या छेदनबिंदूवर कंपासचे टोक ठेवून आपल्याला ते अंतर कंपासमध्ये घ्यावे लागेल आणि हे अंतर कंपासमध्ये घेऊन नंतर काढलेल्या कंसाच्या छेदनबिंदूवर ठेवायचे. नंतर काढलेल्या कंसाच्या छेदनबिंदूवर कंपासचे एक टोक ठेवून दुसऱ्या बाजूस एक कंस काढून घ्यायचा, म्हणजे हा छेदनबिंदू आपल्याला मिळेल. मग हा छेदनबिंदू आणि Y6 हा बिंदू जोडणारी रेषा काढून घ्यायची. ही रेषा काढून घ्यायची. मग ही रेषा या आपल्या आडव्या YQ या बाजूला ज्या बिंदूत छेदेल त्याला आपण नाव देऊया Z. मग हा बिंदू Z असेल. मग आपल्याला सेम अशीच कृती ही वरच्या बाजूस करायची आहे, म्हणजे या कोनाशी एकरूप कोन आपल्याला Z या बिंदूजवळ काढायचा आहे. म्हणून आपण कंपासमध्ये एक ठराविक अंतर घेऊया आणि कंपासचे एक टोक Q या बिंदूवर ठेवून एक कंस काढून घेऊया. मग एवढेच अंतर कंपासमध्ये घेऊन कंपासचे टोक Z या बिंदूवर ठेवू आणि हा दुसरा कंस काढून घेऊया. त्यानंतर आपल्याला या दोन छेदनबिंदूमधील अंतर कंपासमध्ये घ्यायचे आहे. हे अंतर कंपासमध्ये घेऊन आपल्याला कंपासचे टोक नंतर काढलेल्या कंसाच्या या छेदनबिंदूवर ठेवायचे आहे आणि या कंसाला हा दुसरा कंस छेदणारा काढायचा.
मग हा छेदनबिंदू आणि झेड बिंदूतून एक रेषा काढून घ्यायची. मग हा छेदनबिंदू आणि झेड बिंदू यांना जोडणारी रेषा आपण काढून घेऊ. ही रेषा PY या बाजूला या बिंदूत छेदेल. मग याला आपण X हे नाव देऊ. म्हणजेच आपला त्रिकोण XYZ हा आपल्याला मिळेल. म्हणजेच आपण या आकृतीद्वारे त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण PYQ हे दिलेल्या गुणोत्तरामध्ये म्हणजे 6 जसे 5 या प्रमाणात हे दोन्ही त्रिकोण दाखवलेले आहेत.